गुड मॉर्निंग कधी झाले लवकर झाले आता वाजले 11:30 आणि आम्ही गुड नाईट पहाटे 5ला झाले पण तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलेलं आम्ही 5 वाजता घरी पोहोचलो. 5 वाजता झोपलो आणि आता तू 7:30 उठवले म्हणजे 5 वाजता झोपून 7:30ला उठलो आणि आता काल गावाला 7:30 उठून मी परत 8:30 ते 9:30 परत झोपल्या. हा मला काय झोपायला भेटलं नाही. तुम्हाला माहिती आहे की पाहुणे आले आज असं वरलं पण घेतलं लॉग मध्ये काय बोलतोय घेतलं की आजोबांची इयरबड्स कितीचे बाळा तिथे 73,000 इयरबड्स कानाची मस्ती आहे ते म्हणावं. त्याची डबी इयरबड्स आहे. पाणी दाखवायचं ना जाऊ दे आता ना आम्ही आता बघतोय चाललं तर आम्हाला कार्यक्रम तू मला वाटत होतं एकच कप्पे घालतोय आतमध्ये चांगलं माहिती अरे गाडी चालव अशा ऑपरेटिंग बघायचे असेल तर तुम्हाला माहिती द्या सारखं सारखं बोलून काय फायदा नाही करावं लागेल. आता आपल्या ब्लॅक टी वरती फिरायला लागतंय नाही तर आपल्याला आमचं गावलं बाहेर पुण्यापासून फक्त 60 किलोमीटर आहे. पुण्यापासून फक्त 60 किलोमीटर यावंच लागतं. क्वालिटी गाव आहे आपला. तिथं ओजी मिसळ स्पॉट काय सांगावं आता पाय बी दुखायला लागलाय काय माझं तर आता ते काय पिला सांगितले काय झालं दाखवणार होतो पण नारायणगड आलो होते सकाळी सकाळी रात्रीला फिरवली गाडी सकाळी सकाळी काय झालं गाडी चालू रात्री दिसणार नाही का लॉग मध्ये कुठल्या गाड्या हे नाही टाकलं नाही टाकतं चला म्हणजे तिथं काय पण सकाळी मग वगैरे सोडायला गेलो मग गाडी काहीच पेट्रोल नव्हतं राहिलं सकाळी चालत होईना गाडी नाही करायचं भागली गाडी भागली होय तिकडे पण झाली खडक वाचलो बघा उपोषणाला बसलो आता धरण तिथं असं मला नाही गेलो राव हा राईट नसं काय गेली गाडी भागली काय चाललं ते आले बसलो ताईला काही सकाळी 7 काय कारण काल तुम्ही बघितलं आणि चालत बांधलेलं तर रोड आहे बंद शॉर्टकट गावकटनी कुठं जायचं आणि कशी घेऊन जायचं काय केलं त्याला बोलवलं माझ्याकडे होता पाईप पाहुणे डायरेक्ट पेट्रोल वाहन तरंग जरा वाहन तरी पण काय होईना तरी चौदा थोडं तरी असं केलं लागले किंवा वाटायला काय करू आता चॅट शिफ्ट केला चॅट केलं चॅट जीपीटी म्हणलं एवढा काही विषय होत नाही थोडस वेळलं तर एवढा पैसा असले कार्ड करायचे गाडी काढून असं हात व्हायला लागले जरा कुठलं बितलं तोड आठ मधलं तर काय पिळलं बिळलं घ्यायला आणि पाणी बघू आता काय होते मर बनवले कटे मिळाला तो आपली आवडती गाडी तरी चालत माहिती तर कुठली पाहिजे
ऍक्सिडेंट झालाय तुला काढायचं गाईज वळवायची का वळवायची का काय विषय नाही लेट पोहोचला तरी झालं, झालं. आपण आणि आपण ते अरे अशी ना, अशी ना, अशी आहे. लोक मध्ये यांच्या बापाचा रोड आता ते एक गाडी मागणं डायरेक्ट फॉर्च्युनर घालत होता आमच्या हातात. त्याला म्हणलं, हे काय फॉर्च्युनर काय याला आपण जरी टू व्हीलर असताना आपला मागं असतं आपल्या माग नाही चुकी नसणार चुकी नसताना आपल्याला डेंजर रोड नंतर व्हिडिओ काढ. मित्रांनो वडापाव घेतला होता सांबला पण खायच्या नादामध्ये भुकेच्या नादामध्ये दाखवतो पण नाही आलं. पाणी बघायचं का पाणी बघायला भेटत खासलं कुठं असं आहे व्ह्यू पायी सोडून बसू बी शकतो रस्त्याच्या कडेला. नुसतं पाणी पाहिजे तेवढं पाणी. आणि आमचं गाव बिव दाखवतो तुम्हाला मी. जिंबन आहे इथं जिंबी आमच्या गावामध्ये अजून आमचं गाव सुरू नाही झालं असेल गाव तरी उडते क्यों सोचना मैं प्रिया बरोबर बोलतो ना रस्ता थोडासा कॉपीराइट पाडावी नाही म्हणून आपण तोंडाने गाणं म्हणायचं. पावन रस्ता थोडासा खराब आहे. आता झालाय आधी नव्हता काय हा रोड असा होता असंच रोड असंच होतं ते. मागच्याच लय पावसात आलो काय पावसात आलतो मित्रांनो आम्ही तेव्हा व्लॉगिंग बिगिंग काही नव्हतं केलं सुरू. तेव्हा म्हणजे तेव्हापासून विचार करत होतो करायची का करायची का करायची का म्हणजे आम्ही काढून तर लय ठेवलेला व्हिडिओ लय आहे. ठेवले काढून पण लय जुन्या मोबाईल मध्ये. रिअलमी ते माझ्याकडे ते माझ्याकडे इंटरसेप्टर इंटरसेप्टरचा म्हणलो इंटरसेप्टर झाड बेड प्लांटेशन प्लांटेशन ऑक्टोपनी केलं. बिबट्या बिबट्या नाही यायचं गाडी ब्लॉग मध्ये येईल ना. आणि आपण पुढच्या ब्लॉग मध्ये नाही यायचं तर या ब्लॉग मध्ये आलं तर आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये बिर्याणी केली होती कधी करायची बघा मला तुम्हीच नाव ठेवली बाबा मा एवढं चांगलं तर मी एवढी भारी बिर्याणी बनवली ना. फक्त एवढंच झालं सांगते नाही करायची. कांदा टाकला नाही का अख्खा त्याला टाकलेला कांदा परत तरी कसं काय काढता पाहिजे. विषय काय झालता आम्ही काय वाटण बिटन बनवून नव्हतं लिहिलं. फर्स्ट टाइम बिर्याणी बनवतो मला माहिती होतं कशी बनवायची. चिकन टाकायचं पातेलं पहिला भात शकून घ्यायचं आणि चिकन आहे ते काय काय विषय काय आधी चिकन शिजवायचं नसतं त्याच्यामध्येच शिकवायचा त्याच्यामध्येच ग्रेव्ही उभी करायची असते. मी काय केली हळद पीठ लावून आधी आळणी पाणी केलं. त्यावेळेस ते खाल्लं मस्त हा त्या आळणी पाणी पिलं बिलं सोप आणि मग ते पीस काढून त्याचा रस्सा बनवला. त्याचा म्हणजे रस्सा नाही पातळ ग्रेव्ही झाली जरा. आणि विषय काय झाला आता वाटण बिटन मसाला असल्यावरती कसं परत मॅरिनेट बिरिनेट करून ठेवलं होतं वेगळा विषय असतो. दिलं गोळ्या दम दिला तूप दिलं क्वालिटी झाली का नाही टेस्टला एक नंबर झाली. पण विषय काय झालता पातळ झालं रस्सा भात झाला. कांदा जरा टेस्टला एकदम क्वालिटी लागत होती. फक्त विषय काय
पातळ झाली थोडी रोज आपण हॉटेलमध्ये खातच नाही, पण ह्यांना ते कळत नाही ना की आपण हॉटेलमध्ये नव्हतो. आपण बनवली चव बघायची. बस. बिर्याणीचा ब्लॉग एकदा इकडे येऊन नको बनवायला. अरे पोटाच इकडे तुमच्या आईची काढत राडा काढतात मला साफ करायला. मागच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढा राडा केला, अख्खी भांडी मी आणि ओमनी घासली. परत त्यांनी सकाळी यांची मस्ती आणि बिनी साडून ठेवलेलं अख्ख्या फ्लोरिंग वरती अख्खं पुसायला लागलं. तेव्हा इथं आला जास्त झालं नाही, एन्जॉय करायला आलो होतो पण नुसतं काम करायला लागलं. नुसतं काय कामदार ठेवतो आता माझ्या पाठण नाही लागले जाऊ. मित्रांनो जेवण घेऊन झालंय, मजबूत आणलंय मटण आणि आता आम्ही तुम्हाला ना गाव दाखवतो. एन्जॉय सिनेमॅटिक्स. मित्रांनो फ्री मध्ये फिश पा घेतो आम्ही, पण कुठे ठेवू रे? पॅन्ट भिजल रे, पॅन्ट भिजल, काय करू? बघितले का? आहे का कोणाकडे असं? हे आले बघ माझी काम इधर एक मिनिट सुरू झालं. एक तर टाक पाहिलाय, एक तर टाक. भाई ही लाईफ आहे ना लय वाढव. दिसतेत का? फ्री मध्ये फिश पाय, फ्री मध्ये. बघा धबधबा कसा आहे का कोणाकडं असं? नेचर नेचर यासाठी व्लॉग बघावे लागतात. हा काल म्हणा आता नाही यायचं नाहीये, मजा आली ना. येऊ सगळी पोरं पाहिजे. काय जाऊ का मासे पायाला पप्पी देऊन जाते ते दिसत असेल तर बघा. एकदम स्टेबल ठेवले. थांब काय बोलू नको रे, ब्लॉग आले. पाय एकदम स्टेबल ठेवलेत. माशेहून पप्पी घेऊन जाते तर पायाचे लय भारी वाटतंय. हे रे रोजचं वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. तुमच्यासाठी पॉपकॉर्न पाण्यात घालून दाखवू का? रिस्क घेतली म्हणून लाईक शेअर सबस्क्राईब.
बघितलेलं असेल. लय मजा आली. असं वर गावाला आलेलं वर झालं. हा वरती कुठं हा जाऊ ना. सनसेट होईल आपण जास्त पण चला लवकर निघू मग. चलो गाईस बाय बाय. वॉट फुल ब्लॉग अजून ब्लॉग बाकी संध्याकाळपर्यंत ब्लॉग करायचा आपल्याला आणि पोस्ट पण करायचं अपलोड पण करायचं. ब्लॉग अपलोड नाही केलेला अजून. काल रात्री तर उशीर झाला. सकाळी इकडे निघून आलो. म्हणलं गाडीवरती कुठं ब्लॉग करायचं तर क्वालिटी करायचं नाही तर नाही करायचं. त्यामुळं आत्ता गाडीवरती जातो. आता ब्लॉग एडिट करणार. आत्ता घरी जाऊन 5 मिनटं चार्जिंगला लावणार होत. संध्याकाळी तर तुम्हाला दाखवतो जातो आता. चलो बाय बाय गाईस. बाय बोले बाय बोले बाय बोल. झेडपीला उभं राहायचं. आज काय झालं काहीच नाही झालं. घरी बसलो आज आमचं तर झालं. आम्ही काढलं. सांग मग काय झालं तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये काय झालं काय सांगायचं. बघितलं की त्यांनी काय बोलू. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.